डॉक्टर बाबासाहेब कांबळे. मी कष्टकरी जनता आघाडीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. रिक्षा संघटनेचा देखील मी अध्यक्ष आहे. टपरी पथारी गोरगरीब संघटनेमध्ये गेल्या 25 वर्षापासून मी काम करत आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मी 25 वर्षापासून काम करत आहे. मागच्या विधानसभेला मी पिंपरी मतदारसंघामध्ये अर्ज भरला होता. त्यावेळेस मला अजितदादा पवार यांनी असं सांगितलं की बाबा आपले पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे, तू उमेदवारी भरू नको. त्यावेळेस मी अजितदादा यांचं म्हणणं ऐकून सनी उमेदवारी अर्ज मागं घेतला. त्यावेळेस अक्षरशः मला दादांनी एवढी किंमत दिली, दादांनी मला स्वतःची खुर्ची बसायला दिली आणि त्यामुळे आमचे सगळे कष्टकरी खुश झाले. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आमचे 1 लाख सभासद आहेत. आमचे सगळे लोक खुश झाले. आम्ही भरभरून मतदान केलं आणि पक्षाचं सरकार आलं. त्यावेळेस दादांनी मला महामंडळ देण्याचं आश्वासन दिलं. परंतु आत्ता ते महामंडळ शब्द काही पूर्ण झाला नाही. प्रभाग क्रमांक 9 खरावाडी गांधीनगर या भागातून मी इच्छुक आहे. तिथले आमचे पॅनल प्रमुख राहुलभाऊ भोसले यांच्यासोबत मी काम करतोय. त्यांनी माझी दादांकडे शिफारस देखील केलेली आहे. परंतु त्या ठिकाणी आमदार पुत्र अण्णा बनसोडे यांचे जे पुत्र आहेत त्या ठिकाणी तिकीट मागतायत. तर आम्ही आता दादांची चर्चा करण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी महिलांचा अपमान केला आणि महिलांना उलटं पालटं बोलण्यात आलं. आमचा दादावरती बिलकुल राग नाहीये. झाला तिथं आतमध्ये महिलांचा अपमान झाला. परंतु अण्णा बनसोडे पण आतमध्ये बसलेले आहेत. त्या ठिकाणी महिलांचा अपमान झाला. माझं दादांना एवढंच विनंती आहे की दादा, पिंपरी-चिंचवड शहर ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. आम्ही तुम्हाला 2007 पासून तिथं तुम्हाला पाठिंबा दिला. आज अनेक लोक दादांना सोडून जात आहेत, तरी कष्टकरी त्यांच्या सोबत आहेत. मागच्या वेळेस पण जवळजवळ 21 नगरसेवक दादांना सोडून गेले. मी स्वतः भाषण केलं की दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून. पण जर अशा वेळेस मला त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करून हे पत्रक आम्ही छापलं, जर का कष्टकऱ्यांचा हा अपमान, माझा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या 3 कोटी असंघटित कामगारांचा अपमान आहे आणि शहरातल्या जवळजवळ 7 ते 8 लाख कष्टकऱ्यांचा अपमान जर होणार असेल तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. मी येत्या 4 दिवसात पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेची सभा बोलवणार आणि त्या सभेमध्ये माझा निर्णय जाहीर करणार. काय दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणार तुम्ही? आता मी माझ्या सर्व लोकांशी बोलणार. माझी संघटना महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये आहे. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकेत सध्या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने कष्टकरी जनतेची भूमिका, रिक्षा चालकांची भूमिका, टॅक्सी चालकांची भूमिका आम्ही 4 दिवसात जाहीर करू. 29 नगरपालिकेमधले सगळे कष्टकरी. दादा मला आता काहीच बोलले नाही. म्हणजे मी अपमान झालेला आहे, महिलांचा अपमान झालेला आहे. काय म्हणाले होते दादा आणि कोण कोण होता? आम्हाला त्यांनी एवढंच बोललेलं आहे की मी मधुरा मोहन डांगे, कष्टकरी कामगार संघटनेची सरचिटणीस आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की दादांना की आम्हाला उमेदवारी द्या. आमदार पुत्राला तिथं तुम्ही जर उमेदवारी देत असेल तर पुढच्या वार्डमध्ये द्या ना. आमदार पुत्राला इथं येण्याची काहीच गरज नाहीये. वार्ड क्रमांक 9 मध्ये बंडखोरी करणार का मग आता? बंडखोरी होणार? बंडखोरीचं बघूया ना आता पुढच्या वेळेस काय होणार ते. आम्ही महिलांचा अपमान म्हणजे अपमान. मी नावं घेत नाही कोणाचे. जर आम्हाला राजकारण नका शिकवू. जर असं जर बोलत असेल तर आम्ही त्याच्या पुढे काहीच बोलू शकत नाही. आम्ही कोणाचेही नावं घेत नाहीयेत. नावं मी कोणाचेही सांगणार नाही. आतमध्ये आमचा अपमान झालेला आहे. अण्णा बनसोडे आहेत ना आतमध्ये? आहेत ना, अण्णा बनसोडे आहेत. कोणत्या नावाने काय म्हणले ते नेमके काय म्हणाले? जर झालाय तुमचा तर तुम्ही नाव घ्यायला का घाबरताय? नाव घ्यायचा प्रश्नच नाहीये ताई. नाव घ्यायचा प्रश्नच नाही. मॅडम सगळं मानणार आहेत आम्हाला. आम्ही सगळ्या लोकांना आम्ही मानणारे आहोत. सगळ्या गोष्टी आहेत. आम्हाला कोणाचंही काही करायचं नाही. फक्त आमचं सर्वसामान्य लोकांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.